नमस्कार BMP-GK मराठी या चॅनलवरती आजचा आपला टॉपिक आहे राज्यशास्त्र भाग 1। तब्बल आपण 100 प्रश्न घेणार आहोत आणि ते पण 2026 मधील लेटेस्ट हे प्रश्न असणार आहेत। MPSC पोलीस भरती, तलाठी भरती आणि इतर सर्व सेवा भरतींसाठी हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। आजचा आपला भाग 1 हा टॉपिक आहे। तब्बल आपण 3 भाग घेणार आहोत। चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पहिला प्रश्न आहे, भारतीय राज्यघटना कोणत्या दिवशी स्वीकारण्यात आली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 26 नोव्हेंबर 1949 साली भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली। मित्रांनो, तुम्हाला जर प्रश्नाची उत्तर माहित असेल तर कमेंट करा। तुमचा स्कोरही शेवटी कमेंट नक्की करा। पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटना कधी अंमलात आली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 26 जानेवारी 1950 साली भारतीय राज्यघटना अंमलात आली आहेत। पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटना तयार करणाऱ्या संविधान सभेचे पहिले अधिवेशन कधी झाले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 9 डिसेंबर 1946 साली। पुढचा प्रश्न, संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे। पुढचा प्रश्न, हा प्रश्न तुमच्या सर्वांसाठी आहे। या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे। प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? तुमच्या सर्वांसाठी पर्याय आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार पटेल। या 4 ऑप्शनपैकी योग्य उत्तर कमेंट करून नक्की सांगायचं आहे। पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेत धर्मनिरपेक्ष हा शब्द कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 42वी घटनादुरुस्ती। पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना कोणत्या उद्देशाने होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आम्ही भारतातील जनता किंवा मग आम्ही भारताचे लोक या प्रस्तावनेने सुरू होते। पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटना मुख्यतः कोणत्या देशाच्या संसदीय शासन पद्धतीवर आधारित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ब्रिटन या देशावर। पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटना जगातील कितव्या क्रमांकाची सर्वात मोठी लिखित राज्यघटना मानली जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पहिली। पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेचा मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। व्हिडिओला लाईक, तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर आणि आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि पुढच्या पार्टसाठी फॉलो सबस्क्राईब नक्की करा। पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना। पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील नागरिक तत्त्वाच्या तरतुदी कोणत्या भागात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भाग 4 मध्ये भारतीय राज्यघटनेतील नागरिक तत्त्वाच्या तरतुदी स्वीकारल्या जातात। पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेत मूलभूत अधिकार कोणत्या भागात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भाग 3 मध्ये भारतीय राज्यघटनेत मूलभूत अधिकार आहेत। पुढचा प्रश्न, समानतेचा अधिकार कोणत्या कलमांमध्ये आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 14 ते 18 या कलमांमध्ये समानतेचा अधिकार आहेत। पुढचा प्रश्न, स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमांमध्ये आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 19 ते 22 मध्ये। पुढचा प्रश्न, शोषणाविरुद्धचा अधिकार कोणत्या कलमांमध्ये आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कलम 23 ते 24 मध्ये शोषणाविरुद्धचा अधिकार आहेत। पुढचा प्रश्न, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमांमध्ये आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 25 ते 28 या कलमामध्ये। पुढचा प्रश्न, सांस्कृतिक व नैसर्गिक शैक्षणिक अधिकार कोणत्या कलमांमध्ये आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 29 ते 30 या कलमांमध्ये। मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची फ्रीमध्ये PDF पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। फॉलो करा चॅनलला, पेजला आणि त्याचा स्क्रीनशॉट काढून आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती टाका। तुम्हाला ही PDF फ्रीमध्ये नक्की भेटेल। पुढचा प्रश्न, घटनात्मक उपायांचा अधिकार कोणत्या कलमात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 32 मध्ये। पुढचा प्रश्न,
भारतीय राज्यघटनेची हद्द आणि आत्मा असे कोणत्या कलमात म्हटले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 32 मध्ये. पुढचा प्रश्न, मूलभूत कर्तव्ये कोणत्या भागात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भाग 6 मध्ये मूलभूत कर्तव्ये आहेत. पुढचा प्रश्न, मूलभूत कर्तव्ये कोणत्या घटना दुरुस्तीमध्ये समाविष्ट झाली आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 44वी घटना दुरुस्तीमध्ये. पुढचा प्रश्न, सध्या भारतातील नागरिकांची मूलभूत कर्तव्ये किती आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 11. पुढचा प्रश्न, राज्याच्या मार्गदर्शक तत्वांचा समावेश कोणत्या भागात आहे? योग्य उत्तर आहे भाग 6 मध्ये. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक भाग 6 मध्ये उल्लेख आहेत. पुढचा प्रश्न, राज्याच्या मार्गदर्शक तत्वांचे प्रेरणास्थान कोणता देश आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आयर्लंड. पुढचा प्रश्न, भारताचे राष्ट्रपती कोणाकडून निवडले जातात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी निवडणूक मंडळाकडून. पुढचा प्रश्न, राष्ट्रपतींचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 5 वर्षाचा असतो. पुढचा प्रश्न, राष्ट्रपती पदासाठी किमान वय किती असावे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 35 असावे. पुढचा प्रश्न, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. हे जे प्रश्न आहेत हे परीक्षेला वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहेत आणि तेच मी हे राज्यशास्त्राचे 3 भाग करून तुमच्यापर्यंत देणार आहेत. तुम्हाला हे तोंडपाठ माहिती असलेच पाहिजेत. तुमचा स्कोर शेवटी कमेंटमध्ये नक्की कळवा. 100पैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आले, तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरं माहीत होते, कमेंटमध्ये नक्की कळवा. पुढचा प्रश्न, भारताचे उपराष्ट्रपती कोणत्या सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राज्यसभा. पुढचा प्रश्न, पंतप्रधानांची नियुक्ती कोण करतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राष्ट्रपती हे करत असतात. पुढचा प्रश्न, मंत्रिमंडळ लोकसभेसमोर कसे असतात किंवा मग मंत्रिमंडळ लोकसभेसमोर कसे असते? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक उत्तरदायी असते. पुढचा प्रश्न, भारतीय संसद किती घटकांची बनलेली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 3 घटकांची. पुढचा प्रश्न, संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लोकसभा. पुढचा प्रश्न, संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राज्यसभा. पुढचा प्रश्न, लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 5 वर्षाचा. पुढचा प्रश्न, राज्यसभा हे सभागृह कधीही विसर्जित होत नाही, हे विधान कसे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बरोबर आहेत. पुढचा प्रश्न, भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नवी दिल्ली या ठिकाणी आहेत. पुढचा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कोण करत असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राष्ट्रपती. पुढचा प्रश्न, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण नियुक्त करतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी राष्ट्रपती. पुढचा प्रश्न, राज्यपालांची नियुक्ती कोण करत असतं? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राष्ट्रपती हे करत असतात. पुढचा प्रश्न, राज्यातील वास्तविक कार्यकारी प्रमुख कोण असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मुख्यमंत्री असतात. पुढचा प्रश्न, मुख्यमंत्र्यांची नियुक्ती कोण करतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राज्यपाल हे करत असतात. पुढचा प्रश्न, भारतीय निवडणूक आयोगाचा उल्लेख कोणत्या कलमात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 324 मध्ये आहेत. पुढचा प्रश्न, भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक CAG यांची नियुक्ती कोण करतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राष्ट्रपती हे करत असतात. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेत घटना दुरुस्तीची तरतूद कोणत्या कलमात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 368 मध्ये. पुढचा प्रश्न, भारतात राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कलमानुसार लागू केली जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 352 मध्ये. पुढचा प्रश्न,
राज्यात राष्ट्रपती राजवट कोणत्या कलमानुसार लागू होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 356 मध्ये. पुढचा प्रश्न, आर्थिक आणीबाणी कोणत्या कलमानुसार लागू केली जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 360 मध्ये. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटना दुरुस्तीची प्रक्रिया कोणत्या कलमानुसार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 368 मध्ये. मित्रांनो, चॅनलला फॉलो सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. आणि फ्रीमध्ये PDF पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला नंबर आहे, व्हॉट्सअप नंबर, त्यावरती संपर्क साधायचा आहे. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाकडून घेतली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक आपला हा प्रश्न राहिला होता. भारतीय राज्यघटनेतील संघराज्य व्यवस्थेची कल्पना कोणत्या देशाकडून घेतली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कॅनडामधून. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाकडून घेतली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ब्रिटन या देशाकडून. पुढचा प्रश्न, राज्यघटनेतील समवर्ती सूचीची कल्पना कोणत्या देशाकडून घेतली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ऑस्ट्रेलिया या देशाकडून. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेत एकूण किती अनुसूच्या आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 12 अनुसूच्या आहेत. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेत सध्या किती भाग आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 25 भाग आहेत. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेत सध्या अंदाजे किती कलमे आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 448. पुढचा प्रश्न, कोणती मूलभूत कर्तव्ये 86व्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 6 ते 14 वर्षाच्या मुलांना शिक्षण देण्याची जबाबदारीमध्ये. पुढचा प्रश्न, शिक्षणाचा अधिकार हा कोणता अधिकार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मूलभूत अधिकार आहेत. पुढचा प्रश्न, शिक्षणाचा अधिकार कोणत्या कलमात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 21A मध्ये आहेत. पुढचा प्रश्न, मालमत्तेचा अधिकार सध्या कोणत्या अधिकारात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नैसर्गिक अधिकारामध्ये आहेत. पुढचा प्रश्न, भारताचे महान्यायवादी अटॉर्नी जनरल यांची नियुक्ती कोण करत असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राष्ट्रपती हे करत असतात. पुढचा प्रश्न, भारताचे महान्यायवादी कोणाच्या सल्लागार म्हणून काम करतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भारत सरकार म्हणून. पुढचा प्रश्न, भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक CAG किती वर्षासाठी नियुक्त केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 6 वर्षे किंवा 65 वर्ष वय. पुढचा प्रश्न, भारताचे वित्त आयोग कोणत्या कलमानुसार स्थापन केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 280 नुसार. पुढचा प्रश्न, वित्त आयोगाची नियुक्ती कोण करतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राष्ट्रपती हे करत असतात. पुढचा प्रश्न, भारतात सार्वत्रिक निवडणुकांचे संचालन कोण करते की याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी निवडणूक आयोग करत असतात. पुढचा प्रश्न, राज्य निवडणूक आयोगाची नियुक्ती कोण करतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राज्यपाल करत असतात. पुढचा प्रश्न, पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा कोणत्या घटनादुरुस्तीने मिळाला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 73वी घटनादुरुस्तीमध्ये. पुढचा प्रश्न, नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा कोणत्या घटनादुरुस्तीने मिळाला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 74वी घटनादुरुस्तीमध्ये. पुढचा प्रश्न, ग्रामसभेचा उल्लेख कोणत्या घटनादुरुस्तीशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 73वी घटनादुरुस्तीमध्ये. पुढचा प्रश्न, राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचित कोणाचा समावेश आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भाषामध्ये. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचित सध्या किती भाषा आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एकूण 22 भाषा आहेत. पुढचा प्रश्न, मराठी भाषेचा समावेश 8व्या अनुसूचित सुरुवातीपासूनच होतो का? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक होय. पुढचा प्रश्न, राज्यघटनेतील कोणती अनुसूची पक्षांतरबंदीशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 10वी.
अनुसूचित. पुढचा प्रश्न, पक्षांतरबंदी कायदा कोणत्या घटनादुरुस्तीने लागू झाला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 52वी घटनादुरुस्तीमध्ये. पुढचा प्रश्न, भारतात मतदानाचे किमान वय किती आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 18 वर्षे आहेत. पुढचा प्रश्न, मतदानाचे वय 21 वरून 18 वर्षे कोणत्या घटनादुरुस्तीमध्ये करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 61वी घटनादुरुस्तीमध्ये. पुढचा प्रश्न, भारतात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका साधारण किती वर्षांनी होतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 5 वर्षांनी होतात. पुढचा प्रश्न, राज्यघटनेचे संरक्षण करण्याची शपथ कोण घेतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरील सर्व, म्हणजे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे घेत असतात. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटना ही कशी राज्यघटना आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लिखित राज्यघटना आहेत. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार कोणाकडून स्थगित केले जाऊ शकतात विशिष्ट परिस्थितीत? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राष्ट्रपतीकडून. पुढचा प्रश्न, लोकसभेचे अधिवेशन कोण बोलवतं? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, राष्ट्रपती हे बोलवत असतात. पुढचा प्रश्न, लोकसभा अध्यक्षांचा राजीनामा कोणाकडे दिला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, उपसभापतींकडे. पुढचा प्रश्न, राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 6 वर्षाचा. पुढचा प्रश्न, दर 2 वर्षांनी राज्यसभेतील किती सदस्य निवृत्त होतात? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1 ते 3 सदस्य निवृत्त होत असतात. पुढचा प्रश्न, भारताचे उपराष्ट्रपती यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 5 वर्षाचा असतो. पुढचा प्रश्न, भारताच्या राष्ट्रपतींचा राजीनामा कोणाकडे दिला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, उपराष्ट्रपतींकडे दिला जातो. पुढचा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1950 साली झाली. पुढचा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 65 वर्षापर्यंत. पुढचा प्रश्न, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय किती आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 62 वर्ष आहेत. पुढचा प्रश्न, भारतात घटनात्मक सर्वोच्चता कोणाची आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, राज्यघटनेचे आहेत. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेचा संरक्षण म्हणजे गार्डियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणून कोणाला ओळखले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सर्वोच्च न्यायालयाला ओळखले जाते. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटना कोणत्या प्रकारची शासन व्यवस्था स्वीकारते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, संसदीय. पुढचा प्रश्न, भारताला राज्यांचा संघ कोणत्या कलमात म्हटले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक कलम 1 मध्ये म्हटले आहेत. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेनुसार भारत कसा देश आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राज्याचा संघ आहेत. पुढचा प्रश्न, भारतात नवीन राज्य निर्माण करण्याचा अधिकार कोणाला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, संसदेला आहेत. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेत एकच नागरिकत्व ही संकल्पना कोणत्या देशाकडून घेतली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ब्रिटन या देशाकडून. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्यांची संख्या सध्या किती आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 11 आहेत. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत बंधुता हा शब्द कोणत्या मूल्याशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, राष्ट्रीय एकता व अखंडता याशी संबंधित आहे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेची अंतिम व्याख्या करण्याचा अधिकार कोणाला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सर्वोच्च न्यायालयाला आहेत. मित्रांनो, हे होते राज्यशास्त्रावर आधारित भाग 1 मध्ये 100 प्रश्न घेतले होते. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पेजलाही फॉलो करा. तुम्हाला जर या व्हिडिओची PDF पाहिजे असेल तर ती फ्रीमध्ये पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करा, फेसबुकला फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांना शेअर करा आणि स्क्रीनमध्ये स्क्रीनशॉट घेऊन आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती सेंड करा. तुम्हाला ही PDF
फ्रीमध्ये नक्की भेटेल. इथेच थांबूया. धन्यवाद.